आपलं काय चालू होतं? कोणाला माहित आहे का आपलं काय सुरू होतं? लास्ट लेसन स्टार्ट केलेलं ना आपण? बरं. आपण ऐकताय ना? येस मॅम. आपण काय सुरू केलेलं? शेवटचा धडा की आपण सर्कल सुरू करूया? काय करूया? शेवटच्या धड्यातलं काय तुम्हाला डाऊट्स आहेत का? लास्ट लेसन जॉमेट्रीचा, मॅथ्स 2 चं. बरं, आपण आहे ना लास्ट टाइम आपण माझ्या मते ना हे घेतलं होतं 7.1 झालं होतं का हे आपलं? हा, 6 पर्यंत आपले झाले होते माझ्या मते. 7वं गणित काय आहे ते आपण बघूया 7 पासून. बरोबर की नाही? आठवते की नाही काही? बर, अरे उत्तर देणार आहात की नाही मुलांना? आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता आपण हे जे 7वं गणित आहे ना ते बघूया. स्क्रीन दिसते की नाही ते फक्त सांगा मला. दिसते. तर आपलं 7वं गणित काय आहे की सिलेंडर म्हणजे एक सिलेंडर आहे अँड अ कोन, आणि एक कोन आहे म्हणजे शंकू आहे. एक वृत्तचिती आहे आणि एक शंकू आहे, आणि त्या दोघांचा पण हॅव इक्वल बेसिस, म्हणजे त्याचा जो पाया आहे तो सारखा आहे दोघांचा. बेस म्हणजे आता आपण जेव्हा आपण सिलेंडर बोलतो तर सिलेंडरचा असं आपण सिलेंडर आहे किंवा ही वृत्तचिती आहे. ठीक आहे. आता या वृत्तचितीचा पाया म्हणजे आता समजा ही वृत्तचिती अशी धरली तर हा पाया आहे आपण असं म्हणतो है ना. पण याला उलटा केला तर हाच पाया हा वरती जातो, म्हणजे ह्याचा पाया आणि हा जो शंकू आहे त्याचा पाया, म्हणजे हा जो वर्तुळ आहे ना तो दोघांचा सेम आहे. कळलं का? मग तो पाया धरलेला आहे आपण, म्हणजे दोघांचाही पाया बेस सेम आहे. वृत्तचितीचा सुद्धा आणि शंकूचा सुद्धा बेस इक्वल आहे. आता बेस सेम आहे याचा अर्थ त्यांची रेडियस इक्वल आहे, म्हणजे जी शंकूची त्रिज्या आहे ती आणि वृत्तचितीची त्रिज्या सारखी आहे. कारण पायासारखा आहे म्हणजे पायाला काय आहे? पायाला दोन्हीला वर्तुळच आहे. दोन्हीच्या पायाचा पृष्ठभाग हा वर्तुळाकृती आहे, शंकूचा पण आणि वृत्तचितीचा पण. आणि हाच शंकू उचलून इथे ठेवलाय, म्हणजे हा जो पाया आहे की नाही तो आणि याचा वरचा पृष्ठभाग एकच आहे. कळते की नाही? दोघांचा पाया सारखा आहे म्हणजे ती वर्तुळाकृती जो सरफेस आहे तो सारखा आहे एक. ठीक आहे. त्यानंतर द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. आता जो सिलेंडर आहे म्हणजे खाली जो वृत्तचिती आहे त्याची जी हाईट आहे की नाही फक्त वृत्तचितीची ती 3 सेंटीमीटर आहे. अँड एरिया ऑफ इट्स बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्याच्या बेसचा एरिया, आता बेस म्हणजे वर्तुळ आहे, त्याचा एरिया जो आहे तो 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे. द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. तो कोन त्या सिलेंडरच्या वरती ठेवलेला आहे
आणि पूर्ण त्या व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर सो फॉर्म्ड इज 500 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. ही जी पूर्ण आकृती तयार झाली आहे, सॉलिड फिगर बनलेला आहे, त्याचं पूर्ण जी आकृती आहे म्हणजे सिलेंडर प्लस कोन याची पूर्ण फिगर जो बनलेला आहे सॉलिड फिगर, त्याचं घनफळ दिलेलं आहे 500 सेंटीमीटर घन. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी दिल्या त्या नीट समजून घ्या. पहिली गोष्ट तर सिलेंडरची हाईट दिलेली आहे, म्हणजे ही जी वृत्तचिती आहे त्याची उंची दिली मला. ठीक आहे, ही दिले 3 सेंटीमीटर. आणि पायाचा जो आहे, पायाचा एरिया दिलेला आहे, हा बेसचा एरिया दिलाय. आता बेस म्हणजे वर्तुळ आहे, त्याचा एरिया दिलाय, हा दिलाय 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा एरिया आहे म्हटल्यानंतर 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता एक कोन उचलून किंवा शंकू उचलून त्या वृत्तचितीच्या वरती ठेवलेला आहे. ऐकताय ना सगळेजण? काय प्रश्न आहे? वृत्तचितीच्या वर आणि वृत्तचिती आणि वरचा कोन किंवा शंकू याची मिळून ही जी आकृती बनली आहे ना एक, या पूर्ण आकृतीचं घनफळ आपल्याला दिलेलं आहे. ही घनाकृती जी बनलेली आहे, सॉलिड फिगर जो बनलेला आहे, त्याचं पूर्ण घनफळ आपल्याला दिलेलं आहे 500 सेंटीमीटर क्यूब. काय काय गिवन आहे आपल्याला? गिवन मध्ये आपल्याला आहे हाईट ऑफ सिलेंडर. ठीक आहे, हाईट ऑफ सिलेंडर 3 सेंटीमीटर. त्यानंतर बेस एरिया ऑफ सिलेंडर 100 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला दिले आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर. $500 सेंटीमीटर क्यूब. आणि आपल्याला काय शोधायला सांगितलं माहितीये का? हाईट, टोटल हाईट, म्हणजे पूर्ण ह्याची ही जी फिगर घनाकृती तयार झालेली आहे त्याची टोटल हाईट आपल्याला शोधायची. टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर. आता त्याच्यापैकी याची हाईट तर आपल्याला दिलेली आहे, सिलेंडरची हाईट तर मला दिलेली आहे, पण याची हाईट जर आपण शोधली, कोणाची? आपल्याला टोटल ही हाईट बघा, इथून हा ए समजा, हा बी आहे, ही पूर्ण हाईट मला पाहिजे. पण बीसी मला दिलेला आहे, समजा ए बी मला पूर्ण शोधायचे, पण बीसी जी आहे ती याची हाईट. मला जर पूर्ण हाईट पाहिजे तर मला काय शोधावं लागेल? पूर्ण जर उंची मला हवी आहे तर काय शोधावं लागेल? एसीची लांबी. एसीची लांबी, बरोबर आहे. आता याचं व्हॉल्यूम मला दिलेलं आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर, पूर्ण जी घनाकृती आहे तिचं घनफळ मला दिलेलं आहे. आता पूर्ण घनाकृती म्हणजे 2 आकृत्यांनी तयार झालेली आहे, एक वृत्तचिती आणि एक शंकू. म्हणजे पूर्ण आकृतीचं घनफळ, जे घनाकृती आहे त्याचं व्हॉल्यूम जर आपल्याला पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर म्हणजे पूर्ण जी घनाकृती तयार झाली तिचं घनफळ मला कसं मिळेल बरं? पूर्ण ह्या घनाकृतीचं घनफळ कसं मिळेल? वृत्तचितीचं घनफळ आणि शंकूचे घनफळ यांची बेरीज केल्यावर. बरं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजे वृत्तचितीचे घनफळ अधिक व्हॉल्यूम ऑफ कोन. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये फरक कसला आहे माहितीये का? या दोघांची रेडियस सेम आहे, त्रिज्या सारखी आहे बघा, कारण दोघांचा बेस सेम आहे. बघा ना, खाली जरी बेस सेम आहे याचा अर्थ वरचा, वृत्तचितीचं कसं असतं, वृत्तचितीमध्ये खालचा जो वर्तुळ असतो तसाच वर्तुळ सेम त्रिज्येचा वरती पण असतो. याचा अर्थ दोघांचा पण बेस सेम आहे.
बेस सेम आहे याचा अर्थ दोघांची त्रिज्या सारखी आहे. बेस कोणत्या आकाराचा आहे? वर्तुळाकृती. दोघांचाही बेस जो आहे, पाया जो आहे तो वर्तुळाकृती. मग वर्तुळ दोन्ही पण सेम आहेत. शंकूचं पण तळाचं वर्तुळ सेम आहे, वृत्तचितीचं पण तळाचं वर्तुळ सेम आहे. मग वर्तुळ सेम केव्हा असतात? वर्तुळ एकरूप केव्हा असतात? जेव्हा त्यांची काय सारखी असते? त्रिज्या. त्रिज्या सारखी असते. म्हणजे थोडक्यात त्यांचा पाया सारखा याचा अर्थ त्यांची त्रिज्या सारखी असं त्यांना सांगायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता दोन्हीची त्रिज्या सारखी आहे. आता आपण जर दोघांचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी जर वापरते तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे? वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? वृत्तचितीचे घनफळ पाय आर स्क्वेअर आर वर्ग काय एच एच. य ठीक आहे. आणि शंकूच्या घनफळाचं सूत्र 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. आता ह्या दोन्ही आकृत्यांमध्ये आर तर सेम आहे, पायची व्हॅल्यू पण सेम असते, आर पण दोघांचा सेम आहे. फरक कशामध्ये आहे? वेगळं काय आहे दोघांमध्ये? उंची वेगळी असू शकते, हाईट वेगळी असू शकते. बरोबर आहे. हाईटचं आपल्याला काय दिलं नाहीये, त्यामुळे मी इथं H1 घेते. याची हाईट मी H दोघांची सेम नाही घेऊ शकत कारण हाईट वेगळी. याची H2 घेते. हे कळलं काय मी केलं? कारण दोघांची हाईट सेम नाहीये. येस मॅम. त्रिज्या सारखी आहे, त्रिज्या सेम आहे, त्यामुळे मी आर सेम घेऊ शकते. आरच घेऊ शकते. R1 R2 घेण्याची गरज नाही. आणि या लेफ्ट हँड साइडला मी काय लिहू? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर. हा, किती दिलेला आहे आपल्याला? 500 दिलेलं आहे. बरोबर. मग इथे मी लिहिते 500. ठीक आहे. आता बघा, हा हे मी सॉल्व्ह करणार आहे. H2 साठी मला सॉल्व्ह करणार, कारण H1 तुम्हाला दिलेली आहे बघा. H1 म्हणजेच हाईट ऑफ सिलेंडर आहे, ही तुमची H1 आहे. आणि हाईट ऑफ कोन H2 आहे. ही H1 आहे, ही H2 आहे. ठीक आहे. आपल्याला शोधायची काय आहे? H2. H2 म्हणजे ऍक्च्युली शोधायचे टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर, पण मला H2 मिळालं की टोटल हाईट मिळेल. बरोबर आहे. मग मी H2 साठी हे सगळं मी सॉल्व्ह करणार आहे. पाय आर स्क्वेअर याच्यातून कॉमन येतो, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि राहतं H1 प्लस काय केलं? येस मॅम. आता आपल्याला आणखी एक गोष्ट दिली, बेस एरिया दिलेला आहे. बेस एरिया. बेस कोणत्या आकाराचा याचा? वर्तुळाकार. त्याच्या एरिया म्हणजे काय सूत्र? एरियाचं सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर. पाय आर वर्ग. पाय आर स्क्वेअर. आणि पाय आर स्क्वेअरच 100 दिलेलं आहे तुम्हाला, कारण बेस एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर असतो. कळलं का? कारण ह्यांचा दोघांचाही बेस जो आहे तो सर्कल आहे, वर्तुळाकृती. मग इथे मी डायरेक्ट काय करते माहिती का? बघा, खूप सोपं आहे खरं तर. 500 हा जो पाय आर स्क्वेअर आहे ना, इथे मी काय टाकणार? 1000. 100. ठीक आहे. H1 3 आहे आपला, 1/3 H2. ठीक आहे. आता हा 100 ना मल्टिप्लाय आहे ब्रॅकेट बरोबर, तो इकडे मी आणते लेफ्ट हँड साइडला. तो लेफ्ट हँड साइडला काय होईल? येऊन डिवाइड होईल. बरोबर आहे. आणि इकडे राहणार 3 अधिक 1/3 H2. 5. आता हे 0 0 जाणार, 0 0 जाणार. इथे काय राहिलं? इथे 5 राहिलं. 3 प्लस 1/3 H2.
आता H2 साठी मला हे सॉल्व्ह करायचंय. तर H2 बरोबर ज्या ज्या संख्या त्या लेफ्ट साईडला आपल्याला शिफ्ट करायच्या. पहिलं मी हे 3 शिफ्ट करते. 3 कसे आहे त्याच्याबरोबर प्लस आहे ते इकडे येऊन मायनस होणार. इकडे राहणार 1/3 H2. इथे 2 येणार 1/3 H2 आणि हा 3 तिकडे पुढे लेफ्टला जाऊन काय होणार मग आता गुणिले गुणिले आणि मग इज इक्वल टू H2. ठीक आहे. किती आलं 6 सेंटीमीटर आला H2 आणि मग टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर H1 प्लस H2. H1 तुमची 3 आहे आणि ही 6 झाली H2 है ना. म्हणजे टोटल हाईट किती आली 9 सेंटीमीटर. हे आपल्याला शोधायचं. कळलं. येस मॅम. येस मॅम. पुढचं गणित आपण बघूया. याच्यातली सगळी गणितं घेऊ का. बरं ही जी आहेत ना शेवटची ती आपण सगळी घेऊया कारण की प्रत्येक वेगवेगळी. काय म्हणताय. ठीक घेऊया आपण. 8वं गणित काय आहे बघा. इन फिगर 7.11 अ टॉय एक खेळणं आहे टॉय आहे मेड फ्रॉम हेमिस्फियर. म्हणजे हा जो खेळणं आहे ते कशा कशाने बनले बघा. हे हेमिस्फियर आहे. हा आता दिसताना असा अर्धा वर्तुळ आहे तो स्फियर आहे. अर्धा घन हे गोल आहे तो. 3D डायग्राम इमॅजिन करायचे. आपल्याला पेपरवर दिसताना 2D दिसतात पण इमॅजिन करताना आपण 3D आहेत असं इमॅजिन कर. म्हणजे तो अर्ध गोल आहे. म्हणजे हे खेळणं कशा कशाने बनले बघा. अर्ध गोल नंतर खाली ही वृत्तचिती आहे. हे वृत्तचिती आकार आहे. सिलेंडर आहे. हा पूर्ण सिलेंडर इथपर्यंत आणि वरती काय आहे शंकू. अशा 3 घनाकृतींचं हे खेळणं तयार झालेलं आहे. अर्धगोल वृत्तचिती आणि शंकू. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलंय फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. या टॉयचा टोटल एरिया काढा. मग काय करायचं सांगा बघू. एरिया पाहिजे. टोटल एरिया पूर्ण त्या खेळण्याचा एरिया. बघा कोणतं सूत्र वापरणार सांगू शकता का तुम्ही. म्हणजे कर्व सरफेस एरिया वापरायचा टोटल सरफेस एरियाचे आपल्याकडे काय फॉर्म्युला आहेत. एक तर बेस एरिया आहे कर्व सरफेस एरिया आहे आणि टोटल सरफेस एरिया आहे आणि व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम तर इथे नाही विचारलंय आपल्याला एरिया विचारलाय. मग या एरियाच्या 2 फॉर्म्युला पैकी कर्व सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया असं आपण वापरणार आहोत. कोणतं वापरणार सांगा. कोणतं फॉर्म्युला वापरणार असं तुम्हाला वाटतं. असं ही आकृती त्यांनी असं कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्हाला काय वाटतं कोणता वापरायचा फॉर्म्युला. टोटल सरफेस एरियाचा वापरायचा की कर्व सरफेस एरिया. बघा आपल्याला टोटल एरिया काढायला सांगितलं या खेळण्याचा. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया. टोटल एरिया म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय म्हणजे एकूण पृष्ठफळ. टोटल एरिया टोटल सरफेस एरिया. त्यांनी एरिया म्हटले. टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय काढायला सांगितलं या खेळण्याचा टोटल सरफेस एरिया.
आता मुलं काय कन्फ्युजन होतं माहितीये, तुम्ही टोटल एरिया बोलला ना तर तुम्ही काय वापरता माहितीये का, की याचा टोटल सरफेस एरिया म्हणजे कोणाचा, हेमिस्फिअरचा टोटल सरफेसचा एरिया वापरता है ना, 2πr². त्यानंतर वृत्तचितीचा टोटल सरफेस एरिया, जसं पाय 2πr(h+r) हे फॉर्म्युला वापरणं, याचा πr r+l. म्हणजे जनरली मुलांची काय चूक होते माहिती या गणितामध्ये, की त्यांना टोटल एरिया म्हटलं ना की ते काय करतात माहितीये का, तिघांचा पण टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरतात. पण इथे तुम्हाला कोणत्याही एका आकृतीचा टोटल सरफेस एरिया नाही विचारलं, तुम्हाला टॉयचा टोटल सरफेस एरिया विचार. जेव्हा आपण एखादी आकृती घेतो, आता समजा मी फक्त समजा कोन घेतलाय, तर कोनचा जेव्हा टोटल सरफेस एरिया येतो ना, तेव्हा कोनचे जे दिसणारे सरफेस आहेत त्याचा टोटल सरफेस एरिया म्हणजे जेवढे पण सरफेसेस मला दिसत आहेत त्याचा एरिया. मग त्याच्यामध्ये किती सरफेसेस आहेत कोनला, तुम्हाला मी सांगितलेले, कोनला किती सरफेसेस आहेत, सिलेंडरला किती सरफेसेस आहेत सांगितलेले, आणि हेमिस्फिअरला किती सरफेसेस आहेत. बघा कोनला टोटल 2 सरफेसेस आहेत, एक आहे कर्व सरफेस जो असा असतो उभा, आणि तळाचा जो आहे तो फ्लॅट सरफेस आहे, सपाट पृष्ठभाग आहे जो वर्तुळाकृती आहे, पण तो फ्लॅट आहे, सपाट आहे. तुम्हाला सांगितलं होतं की नाही, कोनला टोटल 2 सरफेसेस आहेत, वृत्तचितीला 3 सरफेसेस आहेत, त्याच्यातले 2 आहेत ते फ्लॅट सरफेसेस वर्तुळाकृती आणि मधला कर्व सरफेस आहे, आणि याला 2 सरफेसेस आहेत, एक कर्व्ड आणि एक सपाट जो वर्तुळाकृती. ठीक आहे. आता कर्व सरफेस एरियामध्ये आपण काय करतो, कर्व सरफेस एरियामध्ये फक्त आपण जो कर्व पार्ट दिसतोय त्याचा एरिया काढतो. मी काय बोलते कळते का मुलांना? कळते का? Yes, ma'am. कर्व सरफेस एरिया जो आहे ना त्याचा आपण एरिया काढतो, तो कर्व पार्ट आहे तो कर्व सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हटलं की ह्या दोन्ही सरफेसेसचा एरिया असतो, कर्व सरफेसचा पण आणि बेसचा पण, या दोन्हीचा मिळून जो एरिया आहे की नाही तो टोटल सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया फक्त कर्व पार्टचा एरिया. सिलेंडर मध्ये पण तसंच असतं, सिलेंडरचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला. तर सिलेंडर मध्ये कसं असतं, कर्व सरफेस एरिया म्हणजे फक्त तो कर्व पार्ट जो आहे मधला त्याचा एरिया, आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे वरचा जो सर्क्युलर पार्ट, मधला कर्व पार्ट, तळाचा पण सर्क्युलर पार्ट, अशा तिन्ही सरफेसेसचा एरिया मिळून टोटल सरफेस एरिया बनतो. आता मला या टॉयचा जर टोटल सरफेस एरिया जरी काढायला सांगितला तरी या टॉयचा टोटल जो सरफेस आहे जो मला वरून दिसतोय त्याचा एरिया मला काढायचा आहे फक्त. आता आपण जर टॉय वरून बघितला तर या ज्या आकृती आहेत त्यांचा कोणता कोणता सरफेस मला वरून दिसणार आहे. आता मला सांगा, जर तुम्ही हे खेळणं बाहेरून वरून बघताय तर तुम्हाला ते सरफेसेस कोणते कोणते दिसणार. जसं हा कोन आहे किंवा शंकू आहे, त्याचा कोणता सरफेस दिसेल तुम्हाला वरून? दोन्ही सरफेसेस दिसणार आहेत का शंकूचे? नाही. असे हा, मग कोणता सरफेस दिसेल तुम्हाला बाहेर वरचा. तुम्ही वरून बघितला? फक्त वरचा हा, म्हणजे हा कर्व पार्ट दिसेल. ठीक आहे. हा तळाचा जो सर्कल आहे तो आतमध्ये गेलेला आहे, तो नाही दिसणार. तुम्ही इमॅजिन करा ते खेळणं कसं आहे, समजते का? येस मॅम. म्हणजे याचा कर्व पार्ट आहे. सिलेंडरचा कोणता पार्ट दिसतो? सिलेंडरचे तिन्ही सरफेसेस दिसतात का बाहेरून? नाही. नाही. त्याचं पण कोणता सरफेस दिसेल फक्त बाहेरून? मधला. मधला, म्हणजे कर्व पार्टच दिसणार तुम्हाला. ठीक आहे.
आणि याचा हेमिस्फिअरचा पण हा पार्ट जो आहे तोच दिसणार, कारण हे आतमधले जे सर्क्युलर सरफेसेस आहेत ना ते आतमध्ये गेलेले, त्यामुळे त्याचा एरिया नाही, आपण टोटल सरफेस एरिया नाही घ्यायची. या तिघांचे पण कर्व्ड सरफेस एरियाचाच फॉर्म्युला मला इथे वापरायचा आहे. कळलं का? कळलं मॅडम, Yes, कळलं. इंग्लिश मध्ये बोला. मग टोटल एरिया ऑफ टॉय जर तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलू की मराठीमध्ये बोलू? मराठीमध्ये. मराठी. बघा, आपण ही आकृती जेव्हा बाहेरून वरून बघू की नाही, तर वरून बघितल्यानंतर तुम्हाला कोणता पृष्ठभाग दिसेल. समजा आता कोन वरचा जो भाग आहे तो कोन शेप म्हणजे शंकूच्या आकाराचा आहे, तर शंकूच्या आकाराला 2 पृष्ठभाग असतात खरे तर. हा एक वक्र पृष्ठभाग असतो आणि हा जो आहे तो सपाट पृष्ठभाग असतो. मॅडम हा मग पाठवून मला दिला. जेव्हा मी हे खेळणं जेव्हा बघेन तेव्हा हे काय झालं, हे खेळणं जेव्हा बघेन तेव्हा हे दोन्ही पृष्ठभाग मला दिसतील का? खेळणं बघितल्यानंतर बाहेरून खेळण्याचे नाही. दोन्ही पृष्ठभाग मला दिसतात का? कोणता पृष्ठभाग दिसेल फक्त मला? वक्र पृष्ठभाग. वक्र भाग दिसणार आहे, बरोबर आहे. म्हणून याचं आपल्याला पूर्ण खेळण्याचं पृष्ठफळ काढायचंय. पूर्ण खेळण्याचं पृष्ठफळ म्हणजे काय, एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, किंवा एकूण क्षेत्रफळ म्हणजे काय? एकूण पृष्ठफळ म्हणजे तुम्हाला खेळण्यामध्ये कुठले पृष्ठ आले त्यांचं फक्त तुम्हाला काय काढायचंय, क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ काढायचंय. तुम्हाला जरी खेळण्याचं एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं तरी ह्यांच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र नाही वापरायचंय. मला खेळण्यामध्ये कोणते पृष्ठ दिसत आहेत, तर शंकूचा फक्त वक्र भाग दिसतोय, वृत्तचितीचा पण फक्त वक्र भाग दिसतोय, कारण वरचा जो वर्तुळाकृती सपाट भाग आहे आणि खालचा पण तळाचा वर्तुळाकृती तो आतमध्ये गेलेला आहे, त्यामुळे वरून दिसताना ते पृष्ठ दिसत नाहीयेत मला. कळते का? येस मॅम. मुलं चूक काय करणार माहितीये का, की तुम्हाला जर कळते तुम्ही आम्हाला. काय चूक करता माहितीये का, तुम्हाला जर एकूण पृष्ठ, तर आपण काय करतो माहितीये का, एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरतो, पण एकूण पृष्ठफळ दिसतच नाहीये, सगळे पृष्ठ दिसतच नाहीयेत खेळण्यामध्ये. कळते का? जो शंकू आहे त्या शंकूचा फक्त वक्र भाग दिसतोय, वृत्तचिती आहे त्याचा पण फक्त वक्र पृष्ठभाग दिसतोय, आणि जो अर्धगोल आहे त्याचा पण फक्त वक्र भाग दिसणार आहे खेळण्यामध्ये बाहेरून आपण जर पाहिलं तर. कळतं? येस मॅम. कळलं का? म्हणून तुम्हाला जर खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं, खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं, तर एकूण पृष्ठफळाचं सूत्र नका वापरू, सगळ्यांच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं. शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. ठीक आहे? कळतंय? येस मॅम. कळलं का? ओके मॅम. पण आता इथे आपल्याला आता वेगवेगळे ह्यांचे वक्र पृष्ठफळ काढायचे आणि त्यांची बेरीज करा. आधी मी शंकूचे वक्र पृष्ठफळ काढणार, तिघांचे वक्र पृष्ठफळ काढायचे की नाही. पहिला आधी शंकूचे. आता इथे काय काय माप दिलेत बघा, मी माप लिहिते. ही 4 आहे, ही 3 आहे, ठीक आहे, आणि 40 आहे. तर इथे ही जी आहे ही 3 सेंटीमीटर आहे, हिची उंची जी आहे शंकूची ती 4 आहे, आणि ही जी याची जी हाईट आहे ना ही 30 सेंटीमीटर आहे. वृत्तचितीची जी उंची आहे ती 30 सेंटीमीटर. आता आकृती तुम्हाला आडवी दिली आहे, मी इथे 40 आहे, सॉरी
40 सेंटीमीटर. आकृती आडवी दिली, मी तुम्हाला उभी काढून दाखवते. आडवी काढू का? येस कळेल ना? कळेल ना ही आकृती? ही जी त्रिज्या आहे ही 3 सेंटीमीटर आहे. याची उंची 4 सेंटीमीटर आहे आणि ही जी आहे ही 40 सेंटीमीटर. आता पहिला तर मी शंकूचं सगळ्यांचं वेगवेगळं वक्रपृष्ठफळ काढा. शंकूचं वेगळं काढा, वृत्तचितेचं वेगळं काढा आणि नंतर त्यांची बेरीज करा. हे सूत्र लक्षात ठेवायचं. हे लास्टला आपल्याला याची बेरीज करायची. पहिलं मी शोधणार शंकूचे वक्रपृष्ठ. शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय आहे? शंकूचं वक्रपृष्ठफळ πRL. पाय आर एल. ठीक आहे. आता बघा पाय आर तर आपल्याला दिले. आर किती आहे आकृतीमध्ये? आर किती दिसते? शंकूची त्रिज्या किती दिसते? एक आर आहे. ही त्रिज्या असते 3 सेंटीमीटर त्रिज्या आहे 3 आणि एच जी आहे ती 4 सेंटीमीटर. एल आपल्याला पाहिजे, पण वक्रपृष्ठफळासाठी एल पाहिजे असते, पण एल दिलेली नाहीये. मग काय करायचं? एल कसं शोधायचं असतं? कारण वक्रपृष्ठफळासाठी एल पाहिजे, एच नकोय. एच दिले पण एल नाही दिले. मग एक पायथागोरसचं सूत्र आहे बघा आपल्याला ह्याच्यावरून. हा एल आहे, हा एच आहे आणि ही आर आहे. मग हा त्रिकोण जो आहे हा काय होतो? हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होतो आणि मग एल जी आहे ती कर्ण होते. मग कर्ण वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग, म्हणजे एल वर्ग कर्ण आहे, म्हणजे एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर. हे काय आहे? कोणतं सूत्र वापरलं आपण? पायथागोरसचं सूत्र. मग एल वर्ग बरोबर एच वर्ग. एच तुमचा 4 आहे, 4 वर्ग अधिक 3 वर्ग. 4 वर्ग 16, 3 वर्ग 9. मग एल वर्ग बरोबर 25. मग एल वर्ग बरोबर 25 असेल तर एल किती असणार? एल किती येणार? एल वर्ग 25 आहे, मग एल किती येणार? 5 येणार. नाही कळलं का मुलांनो? पायथागोरसचं सूत्र एच वर्ग अधिक आर वर्ग. एल तुम्हाला शोधावा लागेल कारण वक्रपृष्ठफळासाठी एल पाहिजे आपल्याला. एच 4 आहे, आर 3 आहे. 16 तर 25. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतला तर 25 वर्गमूळ 5 येतं. ठीक आहे. एल बरोबर 5 सेंटीमीटर. आता एल मिळाला की मग मला शंकूचे वक्रपृष्ठफळ मिळेल. शंकूचे वक्रपृष्ठफळ पाय आर एल. आता मी इथे एक काम करते. पाय जो व्हॅल्यू, पायची जी किंमत आहे ना ती सगळ्यामध्ये असणार आहे. तर नंतर ना वृत्तचितीच्या वक्रपृष्ठफळात पण असणार, अर्धगोलाच्या वक्रपृष्ठफळात पण असणार. मग आधी मी पायची किंमत इथे टाकत नाही, पाय तसंच ठेवते. नंतर जेव्हा मी बेरीज करेन ना तेव्हा आपण ती पायची किंमत टाकूया. सध्या पाय असंच ठेवू. पाय गुणिले आर 3 आहे, एल तुमची 5 आलेली आहे, म्हणजे ही येणार 15 पाय चौसेमी किंवा स्क्वेअर सेंटीमीटर शंकूचं वक्रपृष्ठ. हे कळलं सगळ्यांना?
ठीक येस आहे, मॅम. हे आलं शंकूचे वक्रपृष्ठ. आता काय शोधायचं आहे? आता काय शोधायचंय? खेळण्याचं पृष्ठफळ शोधण्यासाठी तिघांचे वक्रपृष्ठफळ शोधायचं ना. वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ. वृत्तचितीच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र काय आहे? दोन पाय आर एच. ठीक आहे, तर 2 पाय मी असंच ठेवते, आर 3च असणार, कारण त्रिज्या बघा सारखी आहे सगळ्याची. असं नाही ती शंकूची दिलेत तर ती शंकूचीच आहे फक्त, कारण सगळा बेस जो आहे तो वर्तुळ जो असणार तो सारखाच असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आर तिघांची पण सारखीच आहे. एच किती आहे? एच शंकूची उंची मोठी आहे, शंकू मोठा आहे. एच किती घ्यायची शंकूची? सॉरी वृत्तचितीची एच किती घ्यायचं? वृत्तचितीची उंची किती दिली आहे? शंकूची नाही, वृत्तचितीचं काढतोय ना आपण आता वक्रपृष्ठफळ. वृत्तचितीची उंची किती आहे? ही जी आहे ही किती दिलेली आहे? वृत्तचितीची उंची किती दिलेली आहे? 40 सेंटीमीटर. 40 दिलेली आहे. मग हे 3 दुणे 6, हा 2 आहे, 2 गुणिले 3 6, 6 24, 240 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं वृत्तचितीचे वक्रपृष्ठ. आता तुम्हाला शोधायचंय अर्धगोलाचं वक्रपृष्ठफळ. अर्धगोलाच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र काय? दोन पाय आर वर्ग. 2 पाय आर वर्ग. 2 पाय आर वर्ग. आर म्हणजे तुमचं 3 सेम असं, त्रिज्या सगळ्यांची सारखी आहे त्यामुळे ती सारखी आहे. 2 पाय गुणिले 9, 3 चौऱ्या म्हणजे 18 पाय आलं. 2 9 18 पाय. 14 सेमी. हे तुमचं आलं अर्धगोलाचे वक्रपृष्ठ. आता खेळण्याचं एकूण पृष्ठफळ काढायचंय, तर या सगळ्यांची काय करायची? खेळण्याचं वक्रपृष्ठफळ काढायचंय तर या सगळ्यांची काय करायची? बेरीज. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. आता शंकूचं किती आलं पृष्ठफळ? 15 पाय, 240 पाय, 18 पाय असं. पाय कॉमन काढूया. 15 अधिक 240 अधिक 18. याची बेरीज जर आपण केली 373. आता पायची तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. 22/7 373. 7ने जातो का बघायचं भाग. बरोबर आहे का माझी बेरीज? जरा 1 मिनिट कुठे गेलं? 7 ने भाग नाही ना जरा.
बेरीज बरोबर आहे माझी? येस मॅम. सातने याला भाग जातो, नाहीतर मग 3.14 हो. घ्या पायची व्हॅल्यू आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. जातो? नाही जाणार सातने. एक काम करा, या 3.14 घ्या आणि आता या दोघांचं काय करायचं, गुणाकार करून इथे उत्तर लिहा किती येतं स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, कळलं का? एकदम तो येस मॅम. लिहून घेताय का? ठीक आहे, पुढचं गणित बघा 9. अरे आपली वेळ संपली रे. काय दिले बघा इन द फिगर, सांगू का हे? 10वं गणित तुम्ही सोडवलं बघा. 10व्यामध्ये मग याच्यासारखंच आहे. तुम्हाला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम शोधायचंय. आता याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये कोन आहे है ना, आणि याच्यामध्ये हेमिस्फिअर आहे, असा अर्धगोल आहे. 2 आकृत्या आहेत. वरच्यामध्ये कशा 3 होत्या ना, इथे 2 आहेत. कोन आहे म्हणजे शंकू आहे आणि अर्धगोल आहे. इथे पण तसंच आहे, 3 आणि 4 अशीच हाईट आहे. त्यामुळे तुमची जी एल आहे ते इथे परत 5 येईल. एल म्हणजे ही तिरकस उंची 5 येणार. मग ह्याचं वक्र पृष्ठफळ, कारण तुम्हाला इथे पण सरफेस एरिया काढायला सांगितलंय, मग याचं वक्र पृष्ठफळ आणि याचं पण वक्र पृष्ठफळ काढा. त्या दोघांची बेरीज करा आणि यांचा व्हॉल्यूम पण काढायला सांगितलं. आता व्हॉल्यूम काढताना व्हॉल्यूमचे फॉर्म्युलेच वापरावे लागणार. म्हणजे दोघांचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरा आणि त्याचं टोटल व्हॉल्यूम काढा. तुमची ही जी आकृती आली त्याचं. कळलं का? कराल का हे गणित? येईल का? व्हॉल्यूम साठी दोघांच्या व्हॉल्यूमचं घनफळ काढायचंय. Yes, पूर्ण ma'am. आकृतीचं घनफळ पाहिजे, तर शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. पण एरिया पाहिजे, म्हणजे या पूर्ण आकृतीचं जर पृष्ठफळ पाहिजे, एकूण पृष्ठफळ, तर दोघांचे वक्र पृष्ठफळ मिळवावे लागते. एकूण पृष्ठफळ नाही मिळवायचे. कळलं का? पण घनफळ काढायचे तर येस घनफळाचं मॅम. सूत्र वापरावं लागेल. घनफळांची बेरीज. ठीक आहे, मग हे 10वं गणित तुम्ही सोडवा. ठीक आहे, कळलंय की नाही? Yes, ma'am. येस मॅम. मॅडम बरं, ठीक. थोडं आपण बघूया हा धडा, मग आपण सर्कल पण घेऊया थोडा वेळ मिळाला तर. ठीक आहे, बाय. हो ना.
हाय ब्रो